नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 10वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. वेळ 3 तास, गुण आहेत 80 गुण. 80 गुणांचा प्रथम सत्र परीक्षेचा मराठीचा तुमचा पेपर होणार आहे. दिवाळीच्या अगोदरचा, दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याच्या अगोदरचा. तर चला क्वेश्चन पेपर पाहूयात कसा येणार आहे. तर विभाग 1 गद्य. प्रश्न 1 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक आकृती पूर्ण करा. गवताच्या पात्यासाठी उतार्यात आलेले शब्द व शब्दसमूह. तर खाली उतारा दिलेला आहे, त्यातील 4 शब्द लिहायचे आहेत. गवताच्या पात्यासाठी उतार्यात आलेली शब्द किंवा शब्दसमूह. तर पहिला प्रश्न पाहिलेला आहे. तर पहिल्या प्रश्नातच दुसरा प्रश्न आहे, कोणते लिहा. हा उतारा वाचून काढायचा आहे तुम्ही. तर उतारा वाचायचा आहे. त्यानंतर त्यातच 2 आहे, कोणते लिहा. झाडावरून एकामागून एक गळून पडणारी. तर ह्या रिकाण्यात काय उत्तर आहे ते लिहायचं आहे. त्यातच दुसरं आहे, गोड गोड स्वप्ने पाहणारे. तर त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. तर याचे सर्वांचे उत्तर उतार्यात आहेत, तर ते वाचायचं आहे उतारा आणि याचे उत्तर लिहायचे आहेत. तर त्यातच 3 आहे, सोमत. गवताच्या पात्यासारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुमचे मत लिहा. तर याचं उत्तर तुम्हाला 3 मार्कासाठी लिहायचं आहे. 6 ओळी लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे 1 मध्ये खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यातील एक आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. लेखकाच्या गावाचं वर्तमानपत्र कोणतं होतं ते लिहायचं आहे. त्यानंतर ब आहे, वर्तमानपत्राचे संपादक कोण आहेत ते लिहायचं आहे. तर हा उतारा वाचायचा आहे. आता हा उतारा ह्या प्रश्नांसाठी आहे. तर त्यानंतर आहे, त्यातच दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्यामधील पहिला आहे, पुढील घटना उताराच्या आधारे क्रमाने लिहा. म्हातारीची ढाळ सुटायची. त्यात ब आहे, वाडा शांत व्हायचा. क आहे, कुंडूस पडायच्या आधी मैफिल मोडायची. त्यानंतर ड आहे, माणसं ढाळ जात बसायची. तर हे क्रमाने वाक्य लावायचे आहेत. जसे उतार्यात आहेत तसे हे क्रमाने लावायचे आहे. त्यातच दुसरं आहे, 6 फूट लांब हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. 6 फूट लांब हे उत्तर आलं पाहिजे असा तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. त्यानंतर त्यातच 3 आहे, सोमत. आजी म्हणजे घराचा आधार हे विधान उदाहरण पटवून द्या. तर हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारलेला आहे. तर यासाठी तुम्हाला 6 ओळी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे अपठित गद्य. काय आहे अपठित गद्य? त्यात ई आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यातील एक आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून वाक्य पुन्हा लिहा. त्यातील पहिला आहे, लेखकाच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना टिंबटिंब अशी असावी. तर इथे ऑप्शन आहेत, तर त्यातील योग्य ऑप्शन निवडायचं आहे आणि इथे लिहायचं आहे आणि हे वाक्य पूर्ण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तर त्यानंतर त्यातीलच दुसरा प्रश्न आहे, फुलांच्या दृष्टीने योग्य कृती ही आहे टिंबटिंब. तर हे 4 ऑप्शन आहेत, अ, ब, क, ड. याच्यातील योग्य पर्याय निवडून इथे लिहायचं आहे आणि ते आपल्या उत्तरपत्रिकामध्ये लिहायचं आहे. तर हा उतारा वाचायचा आहे. हा उतारा वाचल्याच्या नंतर दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. लेखकाच्या मते फुले शक्यतो यावर राहू द्यावीत. तर याचं उत्तर ह्या पॅरेग्राफमध्येच आहे, तर तो वाचायचा आहे. तर त्यानंतर आहे विभाग 2 पद्य. विभाग 2 आहे पद्य. प्रश्न 2 कवितेतील खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यातील एक आहे, आकृती पूर्ण करा. संत रामदास यांनी कधीही न करायला सांगितलेल्या गोष्टी. तर ह्या तुम्हाला लिहायच्या आहेत. 2 गोष्टी लिहायच्या आहेत, कधी न करायला सांगितलेल्या गोष्टी. तर हे 2 मार्कासाठी आहे. तर ही कविता वाचायची आहे. तर याच्यावर अवलंबून प्रश्न आहेत, तर ते वाचल्याच्या नंतर हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्यातीलच दुसरा प्रश्न आहे, खालील गोष्टींबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायला सांगतात. तर गोष्टी दक्षता, एक आहे आळस आणि दुसरं आहे उपकार. तर आळस दक्षता आणि उपकार दक्षता हे तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यानंतर आहे त्यातीलच 3 खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तर ह्या 2
लाईनचा ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे, तर तो आहे 2 मार्कासाठी, तर तो तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे चौथं, त्यात 4 काव्यसौंदर्य. खालील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहा. तर ह्या 2 ओळीतून काय विचार व्यक्त होतो तो आपल्या शब्दात लिहायचा आहे. तर त्याला 2 मार्क आहेत, ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. तर कविता पहिली आहे आश्वासक चित्र आणि दुसरी कविता आहे वस्तू. तर या दोन्हीपैकी कोणती बी एक कविता तुम्ही घेऊन हे मुद्दे लिहायचे आहेत. तर याला प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहिल्यास 1 मार्क भेटेल. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय सांगितल्यास 1 मार्क भेटेल आणि कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण सांगितल्यास 2 मार्क. म्हणजे हा प्रश्न किती मार्काला आहे? 4 मार्काला. तर हे लिहायचं आहे. त्यानंतर आहे ई आहे रसग्रहण. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तर ह्या 2 काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचे आहे, ते आहे 4 मार्कासाठी. तर 4 मार्कासाठी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर प्रश्न तुम्ही पाहू शकता, अशी प्रश्नपत्रिका येणार आहे. प्रथम सत्र मराठी 10वी. तर त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत. तर पहिली आहे साहित्यिक गिरिजा कीर यांच्या कथेचे वैशिष्ट्य लिहा. तर त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत. तर त्यासाठी आहेत 3 मार्क. एका प्रश्नासाठी 3 मार्क आहेत आणि इथे आहेत 3 क्वेश्चन्स. तर हा प्रश्न तिसरा हा 6 मार्कासाठी आहे. त्यामुळे कोणतेही याच्यातले 2च क्वेश्चन सोडवायचे आहेत. इथे दिलेले आहेत 3. तर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन्स तुम्हाला वाटेल ते 2 क्वेश्चन इथे सोडवायचे आहेत. त्यानंतर आहे विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न चौथा व्याकरण घटकावरील आधारित कृती. त्यातील एक आहे समास. खालील सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर महाराष्ट्र, त्रिभुवन, खरे खोटे, नरसिंह. तर याचा समास लिहायचा आहे. तर याला आहे 2 मार्क. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आहे 2 शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. उपहार, जमीनदार, अवकळा, शेजारी, पाजारी. उपसर्ग गठीत, प्रत्यय गठीत शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर हे वरचे शब्द निवडून खाली ठिकाणात लिहायचे आहेत. तर ते आहे 2 मार्काला. तर हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे 3 वाक्यप्रचार. वाक्यप्रचार खालीलपैकी कोणतेही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर त्यातील एक आहे सार्थक होणे, 2 आहे आनंद गगनात न मावणे, 3 आहे कंठस्थान घालणे, 4 आहे कान देऊन ऐकणे. तर यापैकी कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून ते वाक्यात उपयोग करायचा आहे, म्हणजे ते वापरून वाक्य बनवायचं आहे. तर त्यानंतर आहे भाषिक घटकावरील आधारित कृती. तर त्यातील एक आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा. तर इथे लिहायचं आहे. उपकाराची जाणीव न ठेवणारा. तर इथे लिहायचं आहे. तर त्यात 2 आहे. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. नापीक इथे काय येईल? सुपीक. कमाल इथे काय येईल? ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर आहे 3 खालील शब्दाचे वचन लिहा. पुस्तक आणि दुसरा आहे रस्ता. तर त्याचे वचन लिहायचे आहेत. त्यानंतर आहे 4 खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. धरणी माता. तर 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि धरणी व माता हे शब्द न लिहिता दुसरे शब्द तयार करायचे आहेत 2. त्यानंतर 2 आहे लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखून पुन्हा लिहा. कोणतेही 4 शब्द लिहायचे आहेत. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 पैकी कोणतेही 4 अचूक शब्द असे लिहायचे आहेत. त्यानंतर 3 आहे विरामचिन्हे. खालील विरामचिन्हे ओळखून त्याचे नावे लिहा. तर पहिला काय आहे चिन्ह? एक रेष आहे आणि खाली आहे. हे काय आहे? उद्गारवाचक चिन्ह. तर याचे नाव लिहायचे आहेत. 2 चिन्हे आहेत तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 4 आहे पारिभाषिक शब्द. खालील शब्दांचा प्रचलित मराठी शब्दातील शब्द लिहा. तर ॲक्शन म्हणजे काय आहे आणि ड्रामा म्हणजे काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यानंतर आहे विभाग 5 उपयोजित लेखन. सर्वात महत्त्वाचा पार्ट आलेला आहे विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. त्यातील एक आहे पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखाली कृती सोडवा. तर त्याखालील कृती सोडवायची आहे. तर हे तुम्ही निवेदन वाचू शकता आणि ह्या 2 कृतीपैकी तुम्ही कोणतीही एक पत्र लिहू शकता. तर त्यात 2 आहे सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याच्या 1-3
आळावा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. तर तो उत्तर आहे पहिल्या प्रश्नातील ई. तोरट्या इतराचं आपल्याला काय करायचं आहे, सारांश लेखन, पत्र किंवा सारांश लेखन. त्यानंतर आहे आ. खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. जाहिरात लेखन तुम्ही पाहू शकता हे आहे, याच्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचे आहे. तर त्यानंतर आहे बातमी लेखन. बातमी लेखन सकट तुम्ही करू शकता. त्यानंतर कथा लेखन. त्यानंतर ई आहे खालील लेखनांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन लिहू शकता किंवा आत्मकथन लिहायचं आहे किंवा वैचारिक लेखन लिहायचं आहे. तर इथे आपली संपलेली आहे मराठीची प्रथम सत्र परीक्षा मराठी प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स.